हे जे चॅलेंजेस आहेत जे तुम्ही सांगितलं आणि मेन म्हणजे आता रिसेंटली तुमची जी भूमिका झाली आहे, म्हणजे आता जी स्टोरी तुमची ऐकली त्याच्यावर एक गोष्ट काय कळाली की कुठेतरी गुरु ही भूमिका तुमची होती बऱ्याच वेळा आणि ती चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळला आणि दरम्यान तुम्ही बऱ्याच मुलांना सुद्धा बघितलंय जे या जे पॉलिटिक्स चाललंय सगळं किंवा व्यापार चाललाय त्या ह्याच्यात मुलं सफर झालेली आहे. याच्यात जबाबदार मेन म्हणजे पालक वर्ग स्वतःहून सुद्धा आहे आणि कुठेतरी स्कूल शिक्षक पण आहे. शिक्षक वगैरे सुद्धा आहेत, राईट? मग आता इथे प्रश्न हा पडतो की आता माझा पर्सनल इंटेन्शन हा इंटरव्ह्यू घ्यायचा हा आहे की आता हे सगळं मला माहित नव्हतं बिहाइंड द सीन. माझा इंटरेस्ट याच्यामध्ये होता की खरोखरच ज्यांना स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचं मोठ्या लेवलला ॲज अ स्टुडंट, मग तो जसं तुम्ही मगाशी एखादा बिल्डरचा मुलगा सांगितला जो अगदी खेडेगावातला आहे, ज्याला काहीच ज्ञान नाही, त्याला माहितीच नाही माझ्यामध्ये हे टॅलेंट आहे. मग अशा मुलांना ऍक्च्युली ना हे एक्सपोजर कधी मिळतच नसतं. त्यांना बेसिकली गुरु मिळालाच पाहिजे, त्याशिवाय त्यांना कळणार सुद्धा नाही अरे मी बेंच उचलतोय तर माझी पॉवर कुठे मी वापरू शकतो, त्याची आयडिया देणार कोणतरी पाहिजे. ते तुम्ही त्याला कोइन्सिडेंटली मिळालं, पण अशी खूप मुलं आहेत. पण त्यांना आता माझा प्रश्न हा आहे की अशा मुलांना हे सगळे हर्डल्स फेस करून पुढे जाण्यासाठी काय करता येऊ शकतं, किंवा त्यांनी पालकांनी ऍक्च्युली ह्या मुलांना कसं घडवलं पाहिजे किंवा मुलांनी स्वतःहून कसं शिकलं पाहिजे आणि हे हर्डल्स असताना सुद्धा आपण पुढे कसं जाऊ शकतो? नाही, आता काही तसं पूर्वीसारखी फार कठीण परिस्थिती राहिलेली नाही ऍक्च्युली. हा. म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, साई ज्याला आपण म्हणतो, हम्म. ही गव्हर्नमेंटची योजना आहे. ओके. त्यांचे ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा चांगल्या शाळांमध्ये त्यांनी दिलेलं असतं, एक सेंटर दिलेलं असतं. त्या ठिकाणी ही मुलं अडॉप्ट केली जातात गव्हर्नमेंटकडून. तिथे त्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं त्या खेळाचं आणि तिथे त्यांना शिकवलं जातं पुढे. ती मुलं पुढे मग नॅशनलला, स्टेटला, नॅशनलला जातात. त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक शाळेमध्ये हे साधारण तुमच्या जून जुलैमध्ये क्रीडा विभागाकडून पत्र जातं. टॅलेंट सर्च असतात त्याच्यामध्ये, टॅलेंट सर्च त्याची परीक्षा असतात. ह्या परीक्षेमध्ये त्या मुलांना शिकवणं काम कोणाचं आहे, शिक्षकांचं. ही सगळी माहिती खेळाची प्रत्येक वर्गामधून दिली पाहिजे. हे काम कोणाचं आहे, शिक्षकांचं. जोपर्यंत तुम्ही मुलांना देणार नाही किंवा पालक मिटिंग असते, शिक्षक पालक मिटिंग असते, त्या मिटिंगमध्ये तुम्ही सांगा की अशा अशा प्रकारचं पत्र आलेलं जिल्हा क्रीडा विभागाचं, त्याच्यामध्ये असे असे गुण आहेत, इतके गुण या प्रकारांना मिळणार आहे, तर ह्या टॅलेंट सर्चमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना उतरा. आता एखादा मुलगा असतो ना की म्हणजे खडू हातात घेऊन व्हर्टिकल जम्प मारणं किंवा होरायझॉन्टल जम्प मारणं किंवा स्टँडिंग ब्रॉड जम्प मारणं, अशा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या परीक्षा असतात. 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे किंवा गोळाफेक, असे त्याचे इव्हेंट्स असतात. ते इव्हेंट्स त्यांच्याकडनं करून घेतात. त्या इव्हेंट्समध्ये त्यांचं इव्हॅल्युएशन नंतर ते लोक करतात. तुम्ही आता तुमच्या शाळेचे समजा सगळे नाही, तुम्ही शाळेमध्ये ही सर्च परीक्षा सगळ्या मुलांची घ्या. पण प्रत्येक मुलगा काही व्हर्टिकल जम्पमध्ये असणारा मुलगा शॉर्टपुट चांगला टाकेल असं काही, शॉर्टपुट चांगला टाकणारा मुलगा जम्प मारेल असं काही. कारण शॉर्टपुट ज्याच्यामध्ये ताकद असते ती मुलं जरा हेल्दी असतात, तो काही फार मोठी उंच उडी मारू शकणार नाही. मग ह्या टॅलेंट सर्चमध्ये काय असतं की हे शाळेतल्या शिक्षकांनी गुण घेतले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतले पाहिजे. त्यातच जी मुलं पहिली येतील किंवा त्याच्यात ज्यांना कोणाला जास्त मार्क मिळतील, 1 असेल, 2 असेल, 2 असेल, 3 असेल, तर तुम्ही त्यांचं शिफारस करा की 2च अलाउड असतील शाळेमधून, तर तुम्ही 3 घ्या. तुम्हाला फाईट केलं पाहिजे, यू हॅव टू फाईट. शिक्षकांनी फाईट केलं पाहिजे वरती क्रीडा अधिकाऱ्यांना किंवा वरती मुलांना घेऊन. मग तिथे पुन्हा त्यांची अशी परीक्षा घेतली जाते, त्यांचे टायमिंग घेतले जातात, त्यांचं ते अंतर मोजलं जातं, शॉर्टपुटचं अंतर मोजलं जातं. त्याच्यातून ती मुलं निवडतात, त्याच्यातून सगळं परत चाळणी लावून ती मुलं काढतात आणि मग ती मुलं साईला अडॉप्ट करतात. आता आपल्या इथं साईचं सेंटर आहे, कांदिवलीला आहे, इथे मुक्तांगण म्हणून शाळा आहे पुण्यामध्ये, तिथे आहे, नाशिकमध्ये आहे, आता खूप ठिकाणी झाले साईचे, पूर्ण महाराष्ट्रात झाले खूप ठिकाणी, औरंगाबादमध्ये आहे. ही मुलं तिथे राहतात वर्षभर, त्यांना काही खर्च करायला डायरेक्ट त्या असोसिएशनला अप्रोच व्हायची गरज नाही. असोसिएशनला नाही, तुम्ही सुद्धा शाळेतच ही माहिती मिळते ऍक्च्युली. वन गेम असोसिएशन तर बाहेरून आहे, त्यांचा याच्याशी संबंध नसतो. आणि आता तर ते शालेय क्रीडा लोकांना तर एवढा त्याचा राग आला आहे वन गेम असोसिएशनचा. त्यांनी मध्ये काय केलं, 25 मार्क जेव्हा आमचं क्रीडा असोसिएशनमुळे मुलांना मिळत होते ते बंद करण्यासाठी. कारण आमचं कसं असतं, जिल्ह्यातून डायरेक्ट मुलं कुठे जातात, स्टेटला जातात. ह्यांचं तसं नसतं. शालेय स्पर्धा होतात जिल्हा लेवलला, तालुका लेवलला होतात, जिल्हा लेवलला होतात, विभागीय पातळीवर होतात, नंतर राज्य पातळीवर होतात. त्या एखाद्या मुलाला किती स्पर्धा खेळाव्या लागल्या, तालुका, जिल्हा, विभाग आणि मग तो स्टेटला गेला. आमच्या इथे एकच खेळा, सेकंड राज्य. त्याच्यावरती तुम्ही बंदी आणा असं हे सगळ्या क्रीडा शिक्षकांनी शाळेत जाणाऱ्या असं निवेदन यांच्याकडे दिलं. आता हे जे ओके, एखाद्या मुलाला कळालं ओके या स्पोर्ट्समध्ये मला इंटरेस्ट आहे, त्यानुसार मी शिक्षकांना माहिती घेऊन मी त्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करायला सुरू करेन. मग त्याचा सराव वगैरेची जबाबदारी जी आहे ती शिक्षकांची असणार आहे. प्लस आजकाल ऑनलाईन ऑप्शन सुद्धा भरपूर आलेले आहे, मुलांना स्वतः बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो, थेरोटिकल सुद्धा आणि प्रॅक्टिकल सुद्धा. आणि रिसोर्सेससाठी सुद्धा एवढे पण पालक काही गरीब राहिले नाहीये, रिसोर्सेस सुद्धा मिळवून देऊ शकतात जर त्याचं खरोखरच त्याच्यात डेडिकेशन असेल तर.
त्याच्यानंतर आता एक फक्त एक पॅरेंट्सना प्रश्न करण्यासारखं आहे की ओके स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे मुलाचा माझा ठीक आहे, पॅरेंट्सना परत एक दिली असं झालेलं आहे स्पोर्ट्समध्ये त्यांनी लक्ष घातलं मग इकडे नापास त्याच्या लक्ष नापास. घातलं. मग हे थोडं बॅलन्सिंग त्यांनी कसं केलं पाहिजे आणि ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला आयडिया असणार की मुलं हे बॅलन्स कसं करतात. नाही, असं मला तर कधी असं वाटत नाही की स्पोर्ट्स करणारी मुलं त्या अभ्यासामध्ये मागे राहतात. म्हणजे मला तरी असं वाटतं की माझा जो मैत्रिणीचा ग्रुप होता मी कायम ग्राउंडवर असायची सकाळी 3-4 तास स्कूलमध्ये? हां स्कूलमध्ये पण ॲज अ स्टुडंट हां ॲज अ स्टुडंट. म्हणजे शाळेमध्ये मी जेव्हा मी कॉलेजमध्ये जात होते तेव्हा शाळेतून आम्हाला आधी सोडायचे घरी. माझं घर असं म्हणजे फक्त रस्ता क्रॉस करायचा एवढंच अंतर होतं शाळा आणि माझं घर. त्यामुळे मी लगेच घरी जाऊन दप्तर ठेवून आणि शर्ट पॅन्ट घालून ग्राउंडवर जायचे. हां बाकी तर मग मी शाळेमध्ये चेंज करायचे आणि खेळायचे. सकाळी मी प्रॅक्टिस करायची आणि कधी कधी मी शॉर्ट्सवरच जाऊन बसायची ग्राउंडवर असून निघायची आणि वर्गामध्ये जाऊन बसायची लेक्चरला. तेव्हा हे फार धाडसाचं होतं शॉर्ट्सवरती असतं पण आम्ही शॉर्ट्सवरती खेळते. म्हणजे आता 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी तुम्हाला. आता मी 63 इयर्स ओल्ड आहे आणि त्या काळामध्ये शॉर्ट्सवर खेळणं आधी हा एक बोल्ड डिसिजन. हां पण माझ्या शाळेमध्ये माझ्या कॉलेजमध्ये खूप सहकार्य आमच्या कॉलेजने पण केलं. आमचे जे टीचर होते डिरेक्टर होते विलकर सर देवयांशी सर त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे मला डायटसुद्धा कॉलेज करून मिळालं. म्हणजे रोज मला 2 अंडी केळी दुधाचा ग्लास माझे मला कॉलेज 3-4 वर्षांनी कॉलेजमध्ये मी खाल्लेले फुकट खात होते आणि खूपशा म्हणजे गोष्टी माझ्या कॉलेजने माझा खर्च उचलला सगळेच दिल्या मला. म्हणजे शॉर्ट्स दिले टी शर्ट्स दिले ट्रॅकसूट दिलं स्पाईस दिले की ते एवढं कुठल्याही आणि कुठल्या स्टुडंटला मिळत नसेल पण मला त्यावेळी तिथे आमच्या कॉलेजमध्ये मिळत होतं. तर मला जे काही पुस्तकी किडे होते नेहमीच अभ्यास करणारे माझ्या मैत्रिणी पण होत्या खूपशा. तर मला नाही वाटत की त्यांच्या आणि माझ्या पर्सेंटेजमध्ये तरी फरक पडला. म्हणजे मी एवढा वेळ देऊन सुद्धा तुम्ही ते बॅलन्स कसं करायचं मी नाही उलट सगळ्यांना वाटतं की दमून अभ्यास होत नाही पण तुम्ही खेळल्यानंतर तुमचा व्यायाम होतो तुम्ही जास्त फ्रेश होता एनर्जी दिवसभर तुम्ही फ्रेश राहता. म्हणजे असं काहीतरी थकवा येतो वगैरे असेल तो तेवढा पुरता आलेला थकवा नंतर तुम्ही खूप फ्रेश होता ना रिकवर स्पोर्ट्स केला तर वेगळं व्यायाम करायची पण गरजच नाही ना. त्याच्यामुळे आम्ही मला तर वाटतं की अगदी मला तर 65% मार्क आहेत. पॉलिटिकल सायन्स विषय होता माझा आणि आमच्या कॉलेजला जो पहिला आला त्याला तेवढेच असतील 68 वगैरे टक्के मार्क. त्यावेळी कसे 61% 102% मार्क द्यायची पद्धत नव्हती. आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत होतो आणि पूर्ण 100 मार्काचा पेपर लिहित होतो. बेसिकली या आयडियाला आपण या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. आता काय झालंय मुलं कुठेतरी एक तर फिजिकल ऍक्टिव्हिटीज तर काही करतच नाही मग याला एक निमित्त म्हणून धरू शकतो. मुलाला व्यायाम म्हणून एक स्पोर्ट्स आपण देऊ शकतो आणि त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा करिअरच्या दृष्टीने प्लॅनिंग करू शकतो. सेकंडली एज्युकेशन वाईज आणि स्पोर्ट्स वाईज दोन्ही आपण बॅलन्स करून पुढे जाऊ शकतो. जसं तुमचा एक्सपिरियन्स आहे लाईक तुम्ही आता स्पोर्ट्समध्ये होता आणि एज्युकेशन सुद्धा घेत होता. स्पेशल काही व्यायाम सूर्यनमस्कार वगैरे मारायची गरजच नव्हती कारण तिकडे सगळं वॉर्मअप वगैरे सगळं होत होतं राईट. मग इथे ह्या इंटेन्शनने जर पालकनी ह्या विषयाला घेतलं की बाबा माझा मुलगा काय करतो सकाळी उठतो खातो पितो शाळेला जातो संध्याकाळी परत येतो इकडे तिकडे काहीतरी खेळतो आणि परत मोबाईलमध्ये बसतो किंवा होमवर्क करतो आणि विषय संपला तर त्याचं आयुष्य जातं. त्यापेक्षा त्यांनी असा विचार केला तर ओके जे खेळ खेळतोय त्याच्यामध्ये त्यांनी मास्टर होण्याचा जर प्रयत्न केला तर नक्की एज अ स्पोर्ट्स म्हणून तो स्पोर्ट्स पर्सन म्हणून ग्रूम होऊ शकतो नक्कीच. याच्यामध्ये कसं जसं तुम्ही इतर विषयांना महत्व देता तसं शाळेने खेळायला पण महत्व हा, दिलं ते तर पाहिजे. आहे. त्याला गावातून कुठलाही गेम आहे ना तुम्ही त्याला सपोर्ट करा. मी काय ॲथलेटिक्स असं म्हणणार नाही त्याला जो मुलगा गेम आहे कारण एकतर ह्याच्यामध्ये अजून मागे राहण्याचं कारण आपलं काय आहे की पालकांना वाटत असतं की माझ्या मुलाने आज मी बघितलं टी व्हीवरती की नीरज चोप्राने खूप जॅव्हलिन थ्रो चांगला केला. मग मी मला जर असं वाटलं की नाही तर माझ्याही मुलाने जॅव्हलिन थ्रो करावं तर ते शक्य नाही आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेट खूप छान खेळलं म्हणून माझ्या मुलाने क्रिकेट खेळलं पाहिजे तसं नाही. तुमच्या मुलाला काय आवडतं ते तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही 2-4 ठिकाणी पाठवून बघा ना. त्याला टेबल टेनिसला पाठवून बघा नाही त्याला आवडलं फोर्स करू त्याला डान्सला पाठवा त्याला आणि स्विमिंगला पाठवा किंवा ॲथलेटिक्सला पाठवा. त्याला जे पाहिजे ना तो ते जास्त तिथेच जाईल मुलं. ह्याच्यामध्ये असं नाही आजकाल मूल हे एकच असतं सगळ्यांना जवळजवळ. त्या एका मुलाने सर्वांग म्हणजे परिपूर्ण असावं असं प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि ही खूप चुकीची इच्छा आहे. म्हणजे मुलगा शाळेतून आला की त्याला तू आता असं कर कराटेला जा तू आता असं कर सॅटर्डे संडे तू स्केटिंगला जा नंतर सोमवार मंगळवार तू स्विमिंग कर नंतर मग उरलेल्याच्या तू काहीतरी डान्स कर आणि मग तू वक्तृत्वाला पण पहिला आला पाहिजे तू डान्समध्ये पण कॉम्पिटिशनला आलं पाहिजे गाण्याच्या कॉम्पिटिशनला गेलं पाहिजे आणि तू स्विमिंगही चांगलं केलं पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना पालकांची ती बदलली पाहिजे. तुम्ही आधी मुलाला विचारा त्याला काय आवडतं त्याला त्या ठिकाणी घेऊन जा आणि आता तुमच्याकडे घरामध्ये सोयी आहे म्हणजे तुमच्या हातात मोबाईलवर तुम्ही बघू शकता की चल हा गेम बघतो तुला कुठला आवडला टीव्ही लावू शकता हा गेम बघतो फुटबॉलची मॅच लावा
क्रिकेटची मॅच लावा, ॲथलेटिक्स दाखवा. नाही काही टीव्हीवर लागलं तर तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही बघत ते तुम्ही आज मुलांना दाखवू शकता. तर का नाही असं पालक करत? तुम्ही तुमच्या इच्छा लादू नका मुलांवर. आणि शाळेत पण हे शिक्षकांना सांगतात, "खेळ तू, कबड्डी खेळ, खेळ कबड्डी." अरे ते मुलगी एवढीशी बारीक आहे पण ती चांगली रनिंग करते म्हणून तिने कबड्डी खेळलं पाहिजे का? काय संबंध? कबड्डीला कसे मुलं पाहिजे? बेसिकली कुठे कॉम्पिटिशन ओरिएंटेड विचार नाही करायचा आहे, सर्टिफिकेट ओरिएंटेड विचार नाही नाही, करायचा. कधीच नाही. त्याच्यात जे इनबॉर्न इंटेलिजन्स आहे आणि त्याला थोडा एक्सपेरिमेंट करून आणि अगदी लहानपणापासून तर काही जण तुम्ही बघा, मॅरेथॉन रेसेस असतात, क्रॉस कंट्री रेसेस असतात, ॲथलेटिक्समध्ये हेच इव्हेंट वर्षभर चालू असतात. बाकी किती तुम्ही चांगलं 100 मीटर पळालात तर तो वर्षातून 1-2दा जातो. तर मुलाचं कौतुकही होत नाही, चांगला प्लेअर असला तर. मॅरेथॉन तुम्ही 4 ठिकाणी जावा, 10व्या 11व्या भरपूर सर्टिफिकेट मिळतात असं झालेलं आहे. मॅरेथॉन हा पण एक बाजार झालेला आहे. हा म्हणजे खेळ कमी आणि बाजार जास्त. म्हणजे एखादा मग पुढारी असतो, कोणीतरी आमदार असतो, कोणीतरी खासदार असतो, त्याचा वाढदिवस असतो किंवा त्याला कोणाच्या तरी पुण्यतिथी निमित्त ते करायचं असतं. मग मॉब दिसला पाहिजे. ही स्पर्धा घेतली, त्याला 10,000 खेळाडू उपस्थित होते, त्याला 5,000 खेळाडू उपस्थित होते. त्याच्यामध्ये किती गुणवत्ता असलेले खेळाडू होते हा विचार केला जातो का? त्याच्यात किती चेंगरून जातात, तुमचं नियोजन कसं असतं, किती चेंगरून खाली पडतात, त्या मुलांचं काही जिंकून आलेलं काय होतं कोणी विचारतच नाही. कोणी विचार नाही. आणि त्या स्पर्धांच्या सर्टिफिकेटला अर्थ नसतो, तुम्हाला नोकरी त्याच्यावरती मिळत नाही. ते छापून आणलेलं हा काय नाही. म्हणजे हे जे चाललेलं असतं ना, हे सगळं खूप चुकीचं आहे. आता याच्यामध्ये खूप जण अट्टाहासाने आपली लहान मुलं धावायला लावतात. 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं, त्यांची कपॅसिटी नसते 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर धावायची, तरी त्यांना धावायला लावतात. एक गेम असोसिएशन काही वेळे नाही येतो. अंडर 14चे खेळ ठरवणारे किंवा अंडर 16ला कुठले खेळ असावा किंवा अंडर 18ला कुठला गेम असावा, हे काहीतरी विचार करून त्यांनी बनवलेले आहेत ना. मग तुमची 5-6 वर्षाची मुलं 10 किलोमीटर 20 किलोमीटरच्या रेसेस का धावतात? कारण तिथे कोणीतरी त्या लहान मुलांनी रेस पूर्ण केली म्हणून त्याला तिथे कोणीतरी 5,000 10,000 रुपये देणार असतं. म्हणजे ते पैसे कमवायला. हा पैसे म्हणजे दुधाजी म्हणून एक मुलगा होता, बुधा म्हणून छोटा मुलगा, तो कुठे गेला काय गेला तर मला आठवत नाही, पण त्याला प्रत्येक रेसमध्ये असे त्याचे ते कोण काका काकू होते, त्याला त्याचे बहुतेक जवळचे नातेवाईक कोण काय गेले, तो कोणाकडे तरी काका की मामा कोणाकडे तरी गेला आणि ते त्याला असं पळत होतं म्हणून त्याला असे पळवायचे. काय पुढे त्याचं आता काय झालं? आता तो मुलगा जवळजवळ 20 वर्षाचा असायला हवा, कुठेतरी ऑलिम्पिकला जायला हवा. म्हणजे नाही, ही जी मानसिकता ना की पैशासाठी आपल्या मुलांना पळवणं, त्याच्यावरच घेऊन आपण पुढचं कंटिन्यू तुम्हाला प्रश्न विचारतो की एक तर फर्स्ट थिंग आपल्याला क्लिअर झालं की कुठेतरी ना मनी ओरिएंटेड किंवा सर्टिफिकेट ओरिएंटेड हे काय आहे, स्पोर्ट्स असू दे किंवा एज्युकेशन ते घ्यायचं नाही. इंटेलिजन्स ओरिएंटेड मुलाला ते इंटेलिजन्स ग्रो करण्यासाठी हेल्प करण्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत फर्स्ट थिंग. सेकंडली आता समजा त्या क्षेत्रात जर करिअर करायचं झालं तर हे चॅलेंजेस येणार आहे, ते आपल्याला गृहीत करायचं आहे. मेंटल स्ट्रेंथ आपली इम्प्रूव्ह केलीच पाहिजे. पण जर स्पोर्ट्समध्ये आपल्याला जर करिअर करायचं आहे डेडिकेटली स्पोर्ट्समध्ये, ठीक आहे, मग मला कुठेतरी बॅकएंडचं जॉब वगैरे नको आहे, बँकेतली नोकरी वगैरे असलं काही करायचं नाही. मला फक्त स्पोर्ट्समध्ये जे माझ्या आवडीचं स्पोर्ट आहे, लाईक आता हे नीरज चोप्रा वगैरे हल्ली हायलाईटमध्ये आले तर, मग तसं मला एखादं स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं आहे तर काय कसं केलं पाहिजे, कसं नियोजन? तुम्हाला एकतर एक चांगला कोच शोधला पाहिजे. चांगलं मैदान अवेलेबल असलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी तुमचा जो गेम आहे त्याच्यासाठी चांगलं क्रीडा साहित्य तुम्हाला पुरवलं पाहिजे. तुमचं डाएटवरती लक्ष पाहिजे. तुमचा डायटिशियन तुम्हाला नेमायला लागेल. त्याच्यानंतर पालकांनी किमान एक 4-5 दिवसांनी ग्राउंडवर येऊन मॉनिटर केलं पाहिजे. प्रशिक्षकाशी संवाद साधला पाहिजे, सुसंवाद म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये तुमची तपासणी, आरोग्य तपासणी नेहमी वरचेवर करून घेतली पाहिजे. काय कमी आहे काय नाही, तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात की काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे. आता स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये काही नियम डॉक्टरेट मिळवलेले असतात, अशा लोकांचं सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे प्लेअर. स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये जे सायकियाट्रिस्ट असतात ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात. किंवा ते त्या लहान वयामध्ये तुम्ही त्यांना दाखवत 10-12 वर्षाचे असताना गेम निवडताना ते सुद्धा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात की तुम्ही कुठल्या गेम त्या मुलाला दिला पाहिजे. म्हणजे ते त्याच्याशी बोलून त्यांच्या पद्धतीने आयडिया, म्हणजे ती जर मदत घेतली आपण तर ती सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. आपण असं म्हणू शकतो का की आपण जसं एक एज्युकेशनसाठी करिअर गायडन्स घेतो तसं स्पोर्ट्ससाठी करिअर गायडन्स घेऊ शकतो. त्याच्यासाठी व्यक्ती जी आहे राईट व्यक्ती एक कोच असू शकते आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजीचे सायकोलॉजिस्ट. मग मॅडम हे जे
व्यक्ती आहेत ते आपल्याला कसे अवेलेबल होऊ शकतात? ज्यांना आता आपल्याला खेडेगावामध्ये तुम्हाला नाही. नेटवरती आता तुम्हाला सगळं मिळतंय का? ओके, हां. हां, ते तुमचे जिल्हा असोसिएशनचे जे सेक्रेटरी असतात त्यांना पण माहिती असते की त्यांच्या त्यांच्या गेममध्ये कोण चांगलं असं मार्गदर्शन करू शकतं. हम्म. तर ही माहिती तुम्हाला तिथे पण अवेलेबल होऊ शकते. ओके, ओके. आणि आता जिथे स्पोर्ट्स साईला जी मुलं जातात, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे जी हां. मुलं अडॉप्ट होतात, बरोबर. तिथे या सगळ्या सोयी असतात. ओके. म्हणजे तिथे जेव्हा त्यांच्या टॅलेंट्सच्या सगळ्या परीक्षा पार पडल्यानंतर त्या मुलाचा गेम ठरवला जातो. तिथे जायचं त्याला माहिती नसतं की तो काय कुठल्या गेममध्ये तो जाणार आहे. हम्म. तो तिथे गेल्यानंतर त्याला गेम दिला जातो. स्विमिंग असेल, ॲथलेटिक्स असेल किंवा त्याचं जे काही त्याची पॉवर, त्याची स्ट्रेंथ, त्याचं सगळं कल हे सगळं बघून त्याला तिथे गेम दिला जातो. तर हे करणं खूप गरजेचं आहे. मग इथे आणि त्याच्या पॅरेंट्सची मानसिकता कशी असली पाहिजे? की आता पॅरेंट्सची मानसिकता आपल्याला कळालं तुमच्या आपल्या बोलण्यावरून की सुरुवातीला की कुठेतरी पॅरेंट्सच आधी तयार नाहीये. पॅरेंट्स करिअर खूप कन्फ्यूज असतात आपले पॅरेंट्सच खूप कन्फ्यूज असतात. त्यांना माहिती नसतं. आणि आपल्या इथं अजून एक हे म्हणता येईल की समजा एका गावात 2 कोच आहेत. दोन्ही चांगलं मार्गदर्शन करतात. पण एखादा कोच गेला, एक मुलगा त्याच्याकडे गेला की मग तो समजा तो मुलगा त्याच्याकडे पहिला आला डिस्ट्रिक्टला की मग इथे चढावड काय सुरू होते, त्या मुलाला फिरवून आपल्याकडे आणायचं. जो मुलगा तुमच्याकडे आलेला पहिला आलाय, माझा मुलगा तर काही पहिला आलेला नाहीये, मग तो फोडायचा प्रयत्न. तर पॅरेंट्सची ही भूमिका आहे की तुम्ही तुमच्या कोचशी प्रामाणिक राहा. तुम्ही असा कोच बदलू नका. म्हणजे असेल कदाचित तो कोच पुढे त्याला चांगलं मार्गदर्शन पुढे आणणार असेल, पण मुलगा डिस्टर्ब होतो. पण त्याला कळत नाही ना, म्हणजे ह्याच्याकडे जाऊ की त्याच्याकडे जाऊ, हे त्याला आमिष दाखवतात काहीतरी, हे असे सुद्धा प्रकार आहेत. इकडे अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे. जसं स्टडीज मध्ये वीक झालो की आपण काय करतो पॅरेंट्स की लक्ष घालतो, अरे हा का सब्जेक्ट मध्ये वीक आहे, कोणते प्रॉब्लेम त्याला जमत नाही, हे थोडं इंटरफेअर करून पालक शोधून काढतात. सेम वे स्पोर्ट्स मध्ये त्यांनी केलं पाहिजे, मॉनिटर केलं पाहिजे की मुलाची प्रगती एक्झॅक्टली होते. बरोबर. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मुलाकडे पालकांनी पण लक्ष देणं आणि कोचचं पण लक्ष. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही एक जरा वेगळा थोडंसं टर्न घेतोय मी. आता याच्यामध्ये काही कोच असतात ना, समजा एखादा मुलगा एखादा ॲथलीट ऑल इंडियाच्या कॅम्पसाठी सिलेक्ट झाला, पुढे तो कुठेतरी एशियन गेम्सला भाग घेणार असेल आणि कुठल्या तरी इंटरनॅशनल स्पर्धेसाठी तो मुलगा जाणार असेल, तर तिथे जाण्यापूर्वी इंडियाचा एक कॅम्प अरेंज करतात. 3-4 महिने त्या कॅम्पमध्ये मुलं राहतात. तिथे फॉरेनचे कोच पण बोलवले जातात. तर हे खरं भारत सरकार करत असतं सगळं. पण आता ह्यावेळी काय होतं, तुम्ही एक कोच आहात डिस्ट्रिक्ट लेवलला, तुमचा मुलगा चांगला खेळतोय, म्हणजे स्टेटलाही मारतोय, ऑल इंडियात पण पहिला येतोय, कुठेतरी तुमचं काय असं असतं ना की हा माझ्याकडेच राहायला पाहिजे. ही एक भावना असते, तो इगो असतो. हे इगो कोच लोकांनी जरा बाजूला. कारण एखादा फॉरेनचा कोच जेव्हा भारत सरकार पैसे देऊन त्याला लाखोंनी करोडोंनी पैसे मोजतात, म्हणजे बघितलं असेल नीरजच्या करोडपेक्षा जास्त पेमेंट होतं. नीरजचा जो कोच होता फॉरेन, केलंय भारत सरकारने त्यांच्यासाठी करतो. उगाच नीरज पुढे गेला नाही. त्या नीरजला तुम्ही खरं आता ओळखतायत, नाही तर त्याला खूप लहानपणापासून ओळखतो. हा, तो ज्युनियरला तर त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड किती जणांना माहिती, आम्ही चेहरा आता वर्ल्ड रेकॉर्ड नीरजचा आहे. तर म्हणजे नंतर त्याला ही आता तो हार्डली 23 वर्षाचा आहे, दिसतो केवढा 30 वर्षाचा दिसतं की नाही. आता हे जे काही त्यांनी कष्ट घेतले किंवा त्याचं तुम्ही बघा तुम्हाला वेळ मिळाला कशी प्रॅक्टिस करतो, तुम्हाला युट्यूबवर दिसेल तुम्हाला की किती हार्ड प्रॅक्टिस करून घेतली असेल त्याच्याकडून कोचिंग. तर हे जे बाहेरून येणारे कोच असतात, जेव्हा एखादं वन गेम असोसिएशनचं वरची बॉडी, ऑल इंडिया लेव्हलची बॉडी जेव्हा त्यांना आणते आणि त्यांना शिकवते, तेव्हा ते सगळे कॅम्प त्यांनी अटेंड करू दिले पाहिजे. त्याची मुलं पळून जातात तो घरी. मला माहित आहे, तुम्ही नावं घेत नाही, आमच्या ॲथलेटिक्स क्षेत्रातली मुलं आहेत, पण पळून येतात घरी, काही कारण सांगून पळतात. आणि चांगल्या इंटरनॅशनल खेळाडू आमच्या पळून आलेले आहेत घरी. त्यांची सगळी वर्णनं त्यांनी मला सांगितलेली आहेत, कशा पळून आल्या ते. आता ते एक्सपोज करण्यात काही अर्थ नाहीये, पण सांगते की हे असं होतं कामा. आता तुम्हाला एखादा मी समजा मोबाईल वापरायला नाही दिला तर ऍज अ कोच तर काहीतरी माझे आहे त्याच्या मागे की तुम्ही मोबाईल का वापरायचा, म्हणजे तुम्ही जागे राहणार, तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उगाच ह्याला त्याला काहीतरी मेसेज करणार, तुम्ही गाणी ऐकणार, तुम्ही पिक्चर बघणार, तुम्ही झोपणार नाही, तुमची झोप येणार नाही, तुम्ही ती दिवसभराची जी मेहनत असते ती रिकवर झाली पाहिजे. रिकव्हरी तुमची झोपेतच होते. तुम्हाला तुम्ही मोबाईल दिला आणि त्याला तुम्हाला वाईट वाटायला नको. हे अगदी छोटंसं कारण आहे ऍक्च्युली, पळून जाण्यासाठी हे कारण सांगितले की जेव्हा एखादा असोसिएशन तुम्हाला, फेडरेशन एखादं तुम्हाला जेव्हा एवढा करोडो रुपये खर्च करून तुम्हाला तिथे खर्च करतात तुमच्या जेवणा खाण्याचा आणि सगळ्याच कुठेतरी इकडे मुलांची ही प्रमुख भूमिका आहे की त्याच्यामध्ये सगळे जबाबदार आहेत. त्यांच्या मुलांचा वैयक्तिक कोच, पालक, स्वतः खेळाडू सुद्धा जबाबदार आहे. असं नाहीये तुम्ही आणि मग परत म्हणायचं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. इथे राईट माइंडसेट सुद्धा गरजेचं आहे मुलांना, प्रॅक्टिकली असू दे, थेरोटिकली असू दे. आणि हा जो प्रवास आहे तो कुठेतरी मॉरल कंडिशनिंगचा
आहे तो सुद्धा मुलांनी करेक्ट केला पाहिजे. भारत मागे राहण्याचं कारण हे पण एक असू शकतं अनेक कारणांपैकी. अजून एक कारण आहे की जे महिला खेळाडूंना खूप वाईट रीतीने अनुभव आले. म्हणजे खूपसे स्कॅन्डल कोच कडून घडलं जातं. बरोबर. मुलींवरती लैंगिक शोषण होता. हे ऍथलेटिक्स मध्ये हे ह्याच्यामध्ये घडलेलं आहे, बॅडमिंटन मध्ये घडलेलं आहे, हे कबड्डीमध्ये घडलेलं आहे, हे बऱ्याच गेम मध्ये घडलेलं आहे. काही ठिकाणी घडतं पण ते बाहेर येत नाही. आता मी जी नावं घेतली त्यांना कारवाई झालेल्या आहेत पोलिसांकडून म्हणून मी त्या खेळांची नावं घेतली. यासाठी फिमेल्सनी खास करून जर फिमेल्स आता फिमेल्सनी कशी आपली मेंटल स्टेबिलिटी ती वाढवली पाहिजे. म्हणजे त्यांनी एक न घाबरता उत्तर दिलं पाहिजे. ज्यावेळी त्यांच्यावर त्या अत्याचार होता त्यांनी आरडाओरडा करून 4 माणसं गोळा केली बेसिकली लगेच ऍक्शन घेतलं पाहिजे, लगेच दाबून नाही त्वरित. घ्यायचं. आपल्या पालकांशी मोकळा सुसंवाद साधला पाहिजे आणि पालकांना हे वेळच्या वेळी मुलींनी सांगितलं पाहिजे की असं मला तिथे त्रास होतो. तर हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे ह्या जेव्हा गोष्टी उघड रस्त्यावरती होतात किंवा सगळ्यांना माहिती असतं तेव्हा असोसिएशननी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा पब्लिकनी पण केली पाहिजे. नागरिक जबाबदार नागरिक समजा एखाद्या चांगल्या प्लेयरचं असं नुकसान होत असेल तर. आणि मेन म्हणजे मुलींनी आपल्या बदनामी होईल वगैरे ह्या प्रकाराला घाबरू नये. पोलिसांची मदत घ्या, पोलिसांना बोलवा. पोलीस पण आपली गुप्तता पाळतात आणि त्यांना काय धडा द्यायचा ते देतात. पोलिसांवर विश्वास ठेवा. हे मी या ठिकाणी सगळ्या आता इथे खेळाडू ऍज अ करिअर आपण हे थोड्या गोष्टी समजून घेतल्या, पण आता पुढे मला त्याच्यात लाईफ टाइम करिअर करायचं आहे तर कोणत्या संधी आहेत? संधी इन द सेन्स काय लाईक आता समजा मी एखाद्या जॉबला लागलो तर मला एक फ्युचर दिसतं, बाबा मी सीईओ पर्यंत जाईन वगैरे. असं एक मी फक्त विभागीय मध्ये नंबर येतो आणि मला लॉंग रूटला जायचं आहे स्पोर्ट्समध्ये, मग पुढे कोणकोणते स्टेप्स असतात? आता मी तुम्हाला सांगते की आता आपल्याकडे रेल्वे आहे, हां. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स आहे, LIC आहे, ONGC ते आहेत की हे लोक त्यांच्याकडे जॉब देतात. ONGCला तर मुलांना ते स्कॉलरशिप देतात. म्हणजे तिला किती स्वरूपाची असू दे, 2000-3000 दर महिन्याला, पण त्या मुलांना डाएटसाठी थोडाफार तरी खर्च करतात. म्हणजे असं काहीतरी करतात. अशा काही कंपन्या असतात. आता हे तुमच्या पालकांनी म्हणा किंवा जिल्ह्यातल्या आमदार खासदार यांनी सुद्धा इंटरेस्ट घेऊन जर आपल्या जिल्ह्यातल्या मुलांना जर अशा काही स्पॉन्सरशिप मिळवून दिल्या त्यांच्या डाएटसाठी, त्यांच्या कोचचा खर्च करण्यासाठी, तर मला वाटतं मुलं त्याच्यामध्ये करिअर करू शकतील. आणि ह्या ठिकाणी जेव्हा त्यांना मुलं जॉबला जातात, कुठेतरी नॅशनलला मेडल मिळवून, आता मी घेतलेले नावं त्या कंपन्यांमध्ये, तर तिथून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे कोच असतो, त्यांना पगार तर असतोच, त्यांना कुठेतरी चांगलीच पोस्ट देण्यात येते. त्याच्यामुळे मग मुलांचं तिथे होतं. पण मी तुम्हाला सांगू का, आता काही वेळेला कुस्ती करणारी मुलं असतात किंवा थ्रोईंग इव्हेंट, वेट लिफ्टर, यांचं डाएट इतर खेळाडूंपेक्षा जास्त असतं. त्यांना त्यांचा पगार नाही पुरत. म्हणजे ही फॅक्ट आहे. माझे बरेच ऍथलीट पण आहेत चांगले की जे प्लेयर्स आहेत, खेळत आहेत, तर त्यांचा पगार सगळं खाण्यातच जातो आणि नाही पुरत म्हणून त्याचं घरून पण मागवतात पैसे. म्हणजे जरी एखादा TC असेल तरी त्या TCलाही पगार भरपूर आहे, पण तरी पण ते पगार पुरत नाही. म्हणजे विचार करा, म्हणजे मुलांना किती आवश्यकता असते. तर ह्या ठिकाणी मग रेल्वेनी म्हणा किंवा आणि त्यांच्या कंपन्या, त्यांच्याकडे आता काय आहेत सोर्सेस ते मला माहिती नाही, पण त्यांनी सोर्सेस अवेलेबल करून द्यावेत. आता ज्युनियर मध्ये जर समजा मुलांना मेडल मिळाले असेल तर त्या मुलांना त्यांनी अडॉप्ट करावं, त्यांच्यावरती खर्च करावा. म्हणजे ती मुलं त्यांचं करिअर तर त्याच्यात करतील, तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या काय असेल त्या संस्थेचं नाव पुढे जाईल आणि त्या मुलांचं करिअर त्याच्यात घडेल. आता ह्या मुलांना ते काही टेबलवर जाऊन काही काम करायचं नसतं, दिवसभर प्रॅक्टिसच करत असतात. जी ही मुलं स्पोर्ट्स कोटामध्ये लागतात त्यांना फक्त पुढचा प्रवास कसा आहे? फॉर एक्झाम्पल नॅशनल पर्यंत जाऊन मी बरेच मुलाशी बघितलं, नॅशनल पर्यंत गेली आहे नंतर रिकामीच आहे किंवा त्यांना कळत नाही काय केलं पाहिजे पुढे. मग अशा त्यांनी आपण स्वतः कोच व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. पण तोपर्यंत एक तुमच्या एजची हे निघून गेलेली असते. तुम्ही आता किती वर्षापर्यंत खेळू शकाल, किती वर्षापर्यंत तुम्ही पळू शकाल, हो की नाही, किंवा तुम्ही किती वर्षापर्यंत बास्केटबॉल खेळू शकाल, व्हॉलीबॉल खेळू शकाल. एक एज लिमिट असते, त्या लिमिट पर्यंत. नंतर काय होतं, त्यांच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असतात. म्हणजे रेल्वेच्या असतात, म्हणजे रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण रेल्वे, मध्य रेल्वे यांच्या आपसात स्पर्धा असतात. मग त्यांच्या रेल्वेला म्हणजे त्यांच्या त्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा असतात किंवा इन्कम टॅक्सच्या त्यांच्या पूर्ण भारतातल्या स्पर्धा असतात, पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व स्पर्धा असतात. मग अशा ठिकाणी ते मुलं खेळत असतात, म्हणजे स्पोर्ट्सच करत असतात, जॉब काही करत असतात. कधीतरी आता पोलीसमध्ये लोकांना जॉब करावा लागतो, बंदोबस्त असेल तर खेळ टाकून बंदोबस्ताला जायला पाहिजे. म्हणजे पण बाकीच्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे नाही, थोडं 1-2-3 तास काम केलं ऑफिसला की बाकीच्या वेळ त्यांनी स्पोर्ट्स कोटामधून एक्झाम स्पोर्ट्स कोटा थ्रू त्यांना जॉब मिळतो. तर फॉर एक्झाम्पल 100 पैकी समजा एक 60 मुलांना जॉब मिळाला, बाकीचे 40 जे राहिले ते काय करू शकतात त्यांना जर काम नाही मिळालं?
त्यांना काम नाही मिळतं त्यांना मग इतर मुलांसारखे सोर्सेस हा, तो काय नॉर्मली पर्याय आपल्याकडे असतो जो आपण म्हणजे एज्युकेशन जो एरवी तो जो काय आहे पर्याय तोच असतो. किंवा मग त्यांना दुसरं काही करायचं असेल तर त्यांना मग तुम्ही शॉप ओपन करू शकता त्या स्पोर्ट्स रिलेटेड, राईट. म्हणजे त्याचे Business. साहित्य विकणं बरोबर. किंवा टी शर्ट हे शॉर्ट्स आहेत, ट्रॅकसूट आहेत, Right. ते विकण्याचे तुम्ही एक हे करू शकता. किंवा त्यांचे एखादा जर हुशार असेल तर त्याची कंपनी सुद्धा स्वतःची काढू शकतो Right. हा. साहित्य बनवण्याची. Right. त्याला त्यातलं नॉलेज किंवा तर मुलं इंजिनियर झालेला असेल तर तो असं काहीतरी बरोबर. शोध लावू शकतो, करू शकतो. Training म्हणजे पण देऊ हा ट्रेनिंग देऊ शकतो, ट्रेनिंग प्रोग्राम करू शकतो. वेगवेगळ्या ते स्कूल ठिकाणी कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता PE साठी वगैरे टीचरसाठी त्यांना मग बीएड फिजिकल करावं लागतं, हा. कोर्स करावा लागतो. बीएड फिजिकल वेगळा बीएड कोर्स आहे. फिजिकल बरोबर. ओके. म्हणजे जसं बीएड असतं आपलं शिक्षक व्हायचं असेल बरोबर. तर बीएड फिजिकल हे स्पोर्ट्स ते पण एक माइंडसेट मध्ये धरू शकतो की मी 12वी पर्यंत नॅशनलला गेलोच आहे. नाही, पण त्याच्यामध्ये पण मी सांगते तसं आहे. हा. आता ज्या मुलांना बीएडला ऍडमिशन मिळत नाही हम्म. त्याच्याकडे कुठलं तरी एखादं सर्टिफिकेट असतं कधीतरी खेळलेलं हम्म. शाळेत कधीतरी मॅरेथॉन वगैरे, बरोबर. तो ते लावून हा. डोनेशन देऊन हा. तो हो, तो एक बीएड वेगळा कॉलेजला तो concern आहे. बीएड कॉलेजला तो ऍडमिशन घेतो बरोबर. हा. किंवा मग तो एखाद्या संस्थेशी तो संबंधित पण असतो, हम्म. त्या संस्थेने पण त्याला पाठवलेलं असतं. हम्म. म्हणजे बीएड किंवा बीपीएड हे झालेलं पाहिजे त्याच्या पुढच्या नोकरीसाठी आणि पगारासाठी, हे तो करून येतो. आणि तिकडून आल्यानंतर तो खेळ शिकवत नाही, हम्म. तो गणित, इंग्लिश, मराठी त्याचा जो काही सब्जेक्ट Right. असेल तो काय. अगेन ते सुद्धा मॅडम डिपेंड आहे. जसं तुम्ही म्हटलं तसं तुम्ही कसं ठाम भूमिका घेतला मला हे शिकवायचं म्हणजे शिकवायचं, तसं त्यांनी जर माइंडसेट ठेवला इनफॅक्ट हा. व्हिडिओ बघितला तर क्लिक होईल त्याला की मला ह्याप्रमाणे ग्रो केलं पाहिजे, नाही तर मी इनडायरेक्टली मुलाचं नुकसान करतो, माझं इगो मला बाजूला ठेवलं पाहिजे जो चाललाय. Exactly. आणि तुमच्याकडनं त्यांना नक्की प्रेरणा मिळेल की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, ती टीचरची एक्झॅक्ट भूमिका काय. अशा भूमिका असं खूप आहे. आता माझ्या एका मैत्रिणीच्या मुलांनी आता कोर्सेसच सुरू केलेले त्यांनी पुण्यामध्ये, त्या कॉलेजचं नाव मी आता विसरले, हा. पण त्याने कॉलेज काढलेलं आहे. होय का. हा. त्याने डिप्लोमा म्हणजे 12वी नंतरच स्पेशलायझेशनचा डिप्लोमा, हा. त्याच्यात ते सगळं शिकवतात काय. बरोबर. म्हणजे मग तुम्ही मग ट्रॅव्हलिंग कसं करणार मुलांना घेऊन, हा. मग स्पोर्ट्स सायकोलॉजी, राईट राईट. फिजिओथेरपिस्ट फॉर ओनली स्पोर्ट्स ओनली. आता त्याच्यामध्ये सुद्धा हे असतं, फिजिओथेरपिस्टला सुद्धा क्रिकेटवाल्यांचे फिजिओथेरपिस्ट स्पेशल असतात, राईट राईट. ऍथलेटवाल्यांचे वेगळे असतात, म्हणजे त्यांचे स्पेशलायझेशन तिकडे त्यांनी scope केलेलं वेगळा असतं. आहे. हे आपल्याला माहितीच नसतं, आपल्या डोक्यामध्ये एकच असतं काय, फिजिओथेरपिस्ट. हा, म्हणजे तो येऊन फक्त तुमचे काहीतरी व्यायाम करून घेणार आणि हे करणार, तो सांगणार हे करा ते करा किंवा मसाज करून देणार, तसं नसतं. त्यांचा सुद्धा खूप चांगला अभ्यास आणि ते सुद्धा खूप चांगलं गाईड करू शकतात. राईट. ते सुद्धा वेगळे वेगळे असतात, वेगळं प्रत्येक field खेळामध्ये झालं. वेगळं फील्ड आहे. म्हणजे तुम्ही विचारते ना मला की वेगळे अजून कुठल्या हा. फील्डमध्ये तुम्ही काम करू शकता, तर हे सुद्धा फील्ड हा, आहे. कारण आमच्या ह्या डोक्यामध्ये नसतं. लाईक आता माझं शिक्षण जसं झालंय बरोबर. ना, आम्ही कसं एक गरीब कुटुंबातून असल्यामुळे स्पोर्ट्स बीट्स असल्या डोक्यात आमच्या नाही. स्पेशली स्पोर्ट्स घेतलं पाहिजे असं. आता मुलं तर खूप अवेअर व्हायला लागले, पालक पण अवेअर व्हायला लागले. तर आमचं शिक्षण झाल्यानंतर आम्ही सर्वायवलसाठी कुठेतरी मरत होतो की बाबा पैसे कमवले पाहिजे, घर चालवलं पाहिजे असं. बरोबर. मग त्यात समजा मी स्पोर्ट्समॅन असलो असतो तर हे उत्तर माझ्याकडे नव्हती त्यावेळी. बरोबर. मे बी आता ह्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो की बाबा पालकांनी हे प्रेशर घ्यायचं गरज नाहीये की बाबा शिक्षण स्पोर्ट्स रिलेटेड जर त्यांनी कम्प्लीट केलं आहे तर काही ऑप्शन नाही आहे, असं नाही आहे. भरपूर ऑप्शन्स आहेत, भरपूर फक्त options ते आहेत. शोधले पाहिजे, शोधले पालक पाहिजे. शोधत नाही. आता हे पुण्यामध्ये खूप मोठं आणि त्याच्यामध्ये पूर्ण वेगळं वेगळं आहे. त्याच्यामध्ये डाएट विषय वेगळा आहे, खास स्पोर्ट्स डाएट स्पोर्ट्स डाएट. म्हणजे मग त्याच्यामध्ये पण परत हॉकीसाठी कसलं ऍथलेटिक्स, म्हणजे हे त्याच्यामध्ये अजून वेगळं आहे. स्पेशलायझेशन. हा, तर हे आपल्याला माहितीच माहित नसतं. नाही. राईट राईट हे तुम्ही असं केलं तर एक दुकान तुम्ही पण ओपन करू शकता की तुमच्या गावामध्ये, राईट. बरोबर. Option आहे, हे right? माहिती Exactly. देण्याचं हो बरोबर. काहीतरी ओपन करू शकता. आजकाल गल्लीत किती स्पोर्ट्स होत आहेत, खूप होतं. तुमचे टी शर्ट कितीतरी जातील प्रिंट जातील, मारून दिला बरोबर. बरोबर. आता इथे एक गोष्ट आपल्याला काय समजली की ही भीती बाळगणं गरजेचे नाही पालकांनी की स्पोर्ट्स मध्ये काय करिअर आहे. आता बरेचसे ऑप्शन आपल्याला समजले याच्यामध्ये. इनफॅक्ट मी भरपूर अजून पुढे व्हिडिओज बनवणार आहे, त्याच्यामध्ये पण मी भरपूर ऑप्शन सांगेन, माझ्याकडे पण भरपूर आयडियाज असतात. एक प्रश्न मला नेहमी पडायचा, म्हणजे स्पोर्ट्समध्ये आम्ही जेव्हा विचार करतो ना, म्हणजे लॉंग रनचा जर विचार करायचा झाला तर मला एक लांबचं विजन म्हणजे मला ऑलिम्पिक दिसतं. किंवा बऱ्याच पालकांना एक ऑलिम्पिक एक शेवटचं स्टेशन आहे असं वाटतं. हे जे ऑलिम्पिक झालेले लोक असतात ते नंतर काय करतात, किंवा आपण जर एक गोल लावलाय की मला ऑलिम्पिक पर्यंत समहाव पोहोचायचं आहे, तर ऑलिम्पिक मध्ये पोहोचल्यानंतर नंतर काय करायचं आहे, जिंकलो किंवा हरलो एनी सिच्युएशन मध्ये नंतर आपण काय करू शकतो किंवा काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात. त्याच्यामध्ये तर ऑलिम्पिकला जाणं ही खूप कठीण गोष्ट आहे. मला हार्डवर्क आहे, ते तुम्हाला करायला पाहिजे. ऑलिम्पिक म्हणजे लास्ट आहे असं काही नाही. ओके. खरं तर तुम्हाला त्याच्या आधी पण तुम्ही एशियन गेम्स खेळता, ऑल इंडिया लेवल खेळता, एशियन गेम्स खेळतात, कॉमनवेल्थ गेम्स खेळतात, वर्ल्डच्या स्पर्धा असतात. ओके. म्हणजे प्रत्येक गेमचे असतात. तुझं वर्ल्ड कप आहे क्रिकेटचा, वर्ल्ड कप आहे हॉकीचा, वर्ल्ड कप आहे फुटबॉलचा, वर्ल्ड चॅम्पियनशिप ॲथलेटिक्सची आहे. ह्या सगळ्या स्पर्धा आहेत. दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक येत असतं. तर ऑलिम्पिक हा एक जो खेळाचा एक मेळा म्हणा, तो एक मेळावा भरलेला असतो. अशी ती मेळावा ही संकल्पना पहिल्यापासून ही अथेन्समध्ये
उदयाला आली होती आणि Alright. तिथून हे आपलं ऑलिम्पिक सुरू झाले. बरं. त्यामुळे ऑलिम्पिकला खूप महत्त्व त्याचं वाटलं. Alright. म्हणून ऑलिम्पिक ही शेवटची स्पर्धा नाही. हां. आता ते तुमचं शेवटचं स्पर्धक असू शकतं. हम्म. ऑलिम्पिक हे दर 4 वर्षांनी होत असल्यामुळे तुम्ही ह्या ऑलिम्पिकला मेडल घेतला आहे, तो तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला थ्रू आउट 4 वर्ष टिकवून आला. हां. Right. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं Consistency आवश्यक पाहिजे. आहे. बरोबर. मग ते लास्ट होत नाही. हां. पी.व्ही. सिंधू गेल्या ऑलिम्पिकला पण तिला सिल्वर मेडल होतं. हम्म. तो परफॉर्मन्स तिने आता टिकवून ठेवला म्हणून तिला ह्यावेळी ब्रॉन्झ मेडल मिळालं बरोबर. बॅडमिंटनचं. आता याच्यामध्ये जर पुढचे 4 वर्ष तिला पुढच्या ऑलिम्पिकला जर जायचं असेल हम्म. तर तिला तेवढा परफॉर्मन्स टिकवणं खूप गरजेचं आहे. Exactly. कधीतरी तुमच्या शारीरिक ह्याच्यामुळे सुद्धा ते टिकवणं अवघड असतं. हम्म. लक्षात आलं? हा कुस्तीतला खेळाडू तो 4 वर्ष परफॉर्मन्स देईल पण तो परत 5व्या वर्षी तो तिथे येईल असं नाही. हम्म. विजेंद्रने मागच्या वेळी मिळवलं म्हणून तो ह्यावेळेस नाही येऊ शकला. हम्म. तर आता हे जे असे काही गेम आहे किंवा शूटिंग असोसिएशन म्हणजे शूटिंग आहे रायफल हे तुम्ही कुठल्याही वयात खेळू शकता. बरोबर. त्याला काही तुमचं वय आड येत नाही. बरोबर. असं इतर गेमचं नाही. हां. जे धावण्याचे पळण्याचे गेम आहे त्याला तुमची एक ठराविक एक एज limit पर्यंत तुम्ही ते म्हणजे तेवढा उत्साह आणि तेवढ्या उत्साहाने तुम्ही खेळू शकता. तेवढं तुमचं शक्ती प्रदर्शनाने तुम्ही करू शकता. बरोबर. पण त्यालाही एज लिमिट असतं ना. हम्म. मग ह्याच्यानंतर आता तुमचं काय पुढे तर तुम्ही तुम्हाला भारतामध्ये ऑलिम्पिक नंतर तर खूप बोटावरती मोजण्या इतकेच खेळाडू झालेले आहेत. हम्म. हे आपलं पहिलं ऑलिम्पिक होतं की जिथे आपल्याला 7 मेडल आपण मिळाले. आमच्या ॲथलेटिक्स क्षेत्रात पहिलं गोल्ड मेडल होतं. हम्म. पहिलं मेडल आहे ॲथलेटिक्स क्षेत्रातलं की गोल्ड हे नीरजने आणलं. अभिनव बिंद्राने गेल्या वेळेस गोल्ड आणलं होतं लंडन ऑलिम्पिकला. 2च गोल्ड मिळाले भारताला वैयक्तिक. आणि बाकीचे जे 8 वेळाचे मेडल्स मिळालेत गोल्ड ते फक्त हॉकीमध्येच आहेत. हम्म. त्यावेळी आपली हॉकीची टीम जबरदस्त आहे बरोबर. भारताची. 52 मध्ये 54 साली 52-56 मध्ये जे काय ऑलिम्पिक झाले त्या काळामध्ये आपली हॉकीची टीम जबरदस्त आहे. आता त्या तेवढा काळ लोटल्यानंतर आपल्याला ह्यावेळेस ब्रॉन्झ मेडल आपल्या मुलांनी आणलेलं आहे. बरोबर. मुलांच्या टीमने आणलेलं Right. आणि चला 4th प्लेस लागली आपल्या मुलींच्या टीमला. हम्म. हा संघ अजूनही असा चांगला पुढे झाला तर अजून आपण हॉकी पुन्हा एकदा नव्याने भारतामध्ये चांगल्या रीतीने आणू शकतो. तर हे जे सातत्य आहे ना हे सातत्य टिकवणं खूप गरजेचं आहे हम्म. आणि प्लेयर्सची जबाबदारी आहे. हम्म. तुम्ही सरकार काय करतं तुम्ही प्रत्येक वेळी सरकारवरती जाऊ नका. हम्म. आता ऑलिम्पिकला गेल्यानंतर ह्या सगळ्यांना क्लास 1च्या नोकऱ्या मिळाल्या. हम्म. नीरजला आता क्लास 1 ऑफिसर झालाय. हम्म. तो साधा हवालदार होता Right. आर्मीमध्ये. बरोबर. आता तो चांगला क्लास 1ला गेलाय. बरोबर. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी त्याचे किती एफर्ट्स आहेत बघा. म्हणजे कौतुक आहे मला त्याचं खूप. आणि सगळ्यांनाच असायला हवं आपल्या प्रत्येक भारतीय. इकडे एक गोष्ट ध्यानात येते नवीन म्हणजे काय की जसे मगाशी तुम्ही स्ट्रगल सांगितलं ते स्ट्रगल ऐकून मे बी सगळ्यांना कुठेतरी निगेटिव्ह माइंडसेट सुद्धा होण्याची शक्यता आहे. Right. इकडे एक लक्षात गोष्ट घेण्याची गरजेची आहे की स्ट्रगल पार करून जिंकणारे सुद्धा आहेत. मग त्यांच्यासाठी काही वेगळं आयुष्य नव्हतं सेमच आयुष्य होतं. सेमच आहे. कुठेतरी त्यांनी ते सफर करून त्याच्यावरती ओव्हरकम केलेलं आहे. काही क्वालिटीज त्यांनी आत्मसात केल्या होत्या. मेंटल स्ट्रेंथ असेल किंवा फिजिकल असेल किंवा कन्सिस्टन्सी असेल सगळ्याच प्रॅक्टिसची बाबतीत. सगळ्या बाबतीत नक्कीच त्यांनी आपल्या मध्ये इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे. इकडे मॅडम एक छानपैकी मार्गदर्शन झालं आहे. पॅरेंट्सना आयडिया आली आहे की एक्झॅक्टली काय सिच्युएशन असते त्याच्यामुळे कशा प्रकारे मुलांची तयारी केली पाहिजे आपली मानसिक स्वतःची तयारी केली पाहिजे. आणि हे जे हर्डल्स आहेत पॉलिटिकल गोष्टी असू दे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात काही ना काही पॉलिटिक्स चालू असतात. प्रायव्हेट जॉब पकडा गव्हर्नमेंट जॉब पकडा किंवा एज्युकेशन सिस्टम म्हणा सगळीकडे काहीतरी प्रॉब्लेम करणारे लोक असतात. त्यांना फेस करायला पहिलं आपण शिकलं पाहिजे आणि एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम ते करत आहेत हे आधी रिसर्च करून फाइंड आउट केलं पाहिजे. त्याच्यासाठी राईट पर्सनकडे अप्रोच होण्याची आधी आपली तयारी त्याच्यासाठी मॅडमसारखे व्यक्ती असतील किंवा अजून बरेच समाजात व्यक्ती आहेत ज्यांना राईट गोष्टी करायच्या आहेत पण त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. कुठेतरी कोणतरी अडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे आधी तुम्ही अप्रोच करण्याचा प्रयत्न करा आणि राईट इन्फॉर्मेशन मिळवून तुमच्या मुलाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. इकडे एक शेवटचा प्रश्न मॅडम तुम्हाला हा विचारतो की आमचं चॅनलचं जे नाव आहे हॅबिट क्लब नाव आहे त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे की कुठचीही गोष्ट आयुष्यात सक्सेसफुली जर करायची असेल तर आपल्याला हॅबिट्स आधी आपले चांगले असले पाहिजे. मग ते पॅरेंट्सची हॅबिट असू दे किंवा मुलांची असू दे. पॅरेंट्सनं मुलं कॉपी करत असतात त्याच्यामुळे पॅरेंट्सचे आधी हॅबिट्स राईट झाले पाहिजेत आणि मुलांचे पण हॅबिट्स ऑटोमॅटिकली राईट होतील. पण जर आपल्याला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल स्पेसिफिकली तर असे कोणते हॅबिट्स आहेत जे मस्ट आहे एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला? मुळात शिस्त डिसिप्लिन. डिसिप्लिन की तुम्ही लवकर उठलं पाहिजे आपल्या वेळा पाळल्या पाहिजे. कुठे आपल्या प्रॅक्टिसला जायचं आहे दिवस शेड्यूल केलं हा पाहिजे. शेड्यूल त्याचं केलं पाहिजे. आपल्या कोच बरोबर बसून ते केलं पाहिजे. पूर्ण आठवड्याचं शेड्यूल त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस सराव करणं मस्त आहे. डिसिप्लिन बरोबर तुमचा सराव कुठलाही खाडा न करता कुठलीही कारणं न देता कंटाळा न करता आपल्या कोचचं ऐकलं पाहिजे. पालकांचं ऐकलं पाहिजे. लवकर उठलं पाहिजे. त्यांनी अशी आपली वेळ पाळली पाहिजे. तिसरं म्हणजे आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कोल्ड्रिंक्स सारखे पदार्थ जंक फूड खायचं नाही बेसिकली. जंक फूड खायचं नाहीये. सॅलडचा जास्तीत जास्त समावेश
आपल्याला आहार तज्ञांनी जे काही लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे आहार घेणं, न्यूट्रिशन्स घेणं, हे पण विद्यार्थ्यांनी पाळलं पाहिजे. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईल ही गरज आहे. आता ती काही शोभेची वस्तू नाहीये, पण त्याचा वापर तुम्ही आवश्यक गोष्टींसाठी करा. बाकीच्या काही फालतू गोष्टी मोबाईलवरती बघू नका. मोबाईलवरती आपला वेळ जास्तीत जास्त देऊ नका. झोप तुम्हाला जितका वेळ आवश्यक आहे काढली पाहिजे, तेवढा वेळ तुम्ही झोप ही घेतलीच पाहिजे. तुमच्या या सगळ्या गोष्टीबरोबर तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल पण तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. तीही सवय लावल्या. आणि कोणता अभ्यास किती, कुठला विषय कोणत्या दिवशी, त्याचंही एक टाइम टेबल तुम्ही ठरवा आणि त्या टाइम टेबलप्रमाणे अभ्यास करायचा प्रयत्न करा. आणि अभ्यास करा म्हणजे आपल्याला खेळाला याच्यापुढे कोणी दोष देता कामा नये की खेळामुळे हा अभ्यासात मागे राहील. ही सुद्धा एक सवय आहे आणि या सवयीचं सुद्धा पालन मुलांनी केलं पाहिजे. खोटं बोलू नका. आपल्या प्रॅक्टिसच्या संदर्भात, आपल्या आहाराच्या संदर्भात, आपल्या शिक्षणाच्या संदर्भात आपल्या कोचशी खोटं बोलू नका. काहीही त्यांच्यापासून लपवू नका. आपल्या पालकांशी पण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही गोष्टी लपवायच्या नाही. चांगल्या वाईट त्याचे परिणाम काही जरी झाले, पालक रागवले, ओरडले, शिक्षक रागवले, ओरडले तरी चालतील, पण वस्तुस्थिती जी काय असेल ती प्रत्येक मुलाने सांगणं गरजेचं आहे. खरं बोललंच पाहिजे आणि ते बोलण्याचं धाडस ठेवलं पाहिजे. परिणाम त्याचे काही होते. मेडिटेशनची एक सवय लावून घ्या, योगाची सवय लावून घ्या, कारण ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक खेळामध्ये उपयोगी आहेत. तुमच्या शारीरिकदृष्ट्या म्हणा किंवा स्पोर्ट्सच्या दृष्टीने किंवा बुद्धिमत्तेसाठी म्हणा, या सगळ्याच गोष्टी असतात. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. इतर ज्या काही मारामारी, भानगडी करणं, जुडो कराटेमध्ये मी जातो म्हणजे मी जरा काहीतरी फाईट करू शकतो, हा अशा ज्या काही चुकीच्या हे जे आहे ह्याचा जो वापर आहे तो तुम्ही रेग्युलर जीवनात कधी करू नका. खेळाव्यतिरिक्त जे खेळासाठी आहे ते फक्त खेळासाठीच वापरा. त्याचा वाईट वापर जीवनात करू नका की जेणेकरून तो गेम बदनाम करू. हा जुडोला जातो तर असं तिथे करत होता म्हणून त्याने इथे केलं, तो तिकडे हॉकी खेळायला जातो म्हणून हॉकी स्टिक घेऊन त्याने मारामारी केली. हे असं घडता कामा नये. एकमेकांचा रिस्पेक्ट करायला शिका. कोचला मान द्या, शिक्षकांना मान द्या, पालकांना मान द्या. रिस्पेक्ट करा. जिथे तुम्हाला रिस्पेक्ट आहे त्याचे तुम्हाला जे मिळतं, त्याचे जे तुम्हाला काय म्हणतात आपण त्याला पाऊस होऊन त्याच्या ज्या काही वेव्ज आहेत त्या तुम्हाला मिळतात, त्या खूप चांगल्या प्रकारचे असतात. त्यामुळे सगळ्यांचे वेव्ह, सगळ्यांचे आशीर्वाद असणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा उलट उत्तर जी मुलं काही देतात ग्राउंडवरती शिक्षकांविषयी एक टिंगलचा विषय होऊन शिक्षकांची मस्करी पण ग्राउंडच्या बाहेर केली जाते. त्या शिक्षकांच्या एखाद्या सवयीवरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, तर हे टाळा. तर आपल्या कुठल्याही गुरुविषयी बोलणं हे वाईटच आहे. आणि समजा झालं असेल तर ते तिथेच विषय संपवा, ते बाहेर आणू नका. हेही मी सांगेन. चुकीचे संदेश कोणाला देऊ नका. आणि आपला प्रतिस्पर्धी असेल त्याच्यामधले चांगले गुण किंवा त्याच्यामधला जो ऍक्टिव्हपणा आहे तो तुम्ही कबूल करायला शिका. म्हणजे तुम्ही हरलात म्हणून त्याच्यावरती अटॅक करायचा नाही. खूप असे घडलेले आहेत उदाहरण की मारतात, कुठेतरी मारहाण करतात राहते. एखाद दुसरा तो खून पण झालेला माझ्या ऐकण्यात आहे. प्लेअरने खून केले आहेत आपल्याला तो कॉम्पिटिटर राहू नये म्हणून. तर अशा प्रकारची ही मानसिकता तुम्ही बदला. जे काय आहे सराव करा, प्रॅक्टिस करा, पर्याय करा. अथक परिश्रमाला कुठलाही पर्याय नाहीये. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतं, त्याच्यावरती विश्वास ठेवा. हे मी सगळ्या आजच्या तरुण पिढीला आणि खेळाडूंना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा हे मी हा संदेश सगळ्यांपर्यंत देते या माध्यमातून. थँक्यू सो मच मॅम. ऍक्च्युली ह्या आता ज्या गोष्टी सवयीबद्दल मॅडमांनी सांगितल्या किंवा ज्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपण त्याला गृहीत धरतो आणि ऍक्शनमध्ये आणत नाही. आता मॅडमांनी ऑलमोस्ट 30-40 वर्ष ग्राउंड लेवल पासून ह्या सगळ्या चॅलेंजेस ऍक्सेप्ट केलेले आहेत. त्याच्यावर ओव्हरकम करून बरेचसे त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं आहे. ॲज अ गुरु म्हणून एक राईट पाथला मुलांना नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपला इगो बाजूला ठेवून ॲज कम्पेअर टू अदर जे कोण प्रॉब्लेम क्रिएट करत होते आपला इगो बाजूला ठेवून स्टुडंटचा कसा फायदा होईल याचा विचार करून त्यांनी मुलांना घडवण्याचा जो प्रयत्न केला आहे. तुम्हाला सुद्धा असे गुरु मिळू शकतात जेव्हा तुम्ही त्या गुरु मिळवण्यासाठी केपेबल होणार तेव्हाच तुम्हाला हे मिळू शकतं. याच्यासाठी ह्या ज्या सवयी आहेत किंवा हे जे ॲटिट्यूड आहे त्यांनी जे सांगितलं त्या तुमच्यामध्ये आधी आले पाहिजे. थोडक्यात म्हणतात ना की गुरु मिळवण्यासाठी आधी तुम्हाला शिष्य योग्य बनलं पाहिजे. गुरु ऑटोमॅटिकच समोर तुमच्या येतो. तो समहाव तुमच्या समोर कधी ना कधी येणारच आहे. पहिलं तुम्ही योग्य शिक्षक बनण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला या सेशनमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असणार. अजून बऱ्याचशा आपण अशा प्रकारचे सेशन्स घेणार आहोत, मास्टर क्लास घेणार आहोत, जिथून तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणात करिअर रिलेटेड गायडन्स देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मॅडमांचा मी विशेष आभार मानतो की एवढा टाइम स्पेंड करून त्यांना अगदी मनापासून सगळं शेअर करण्याचा प्रयत्न केला. अगदी पर्सनल लेवलच्या सुद्धा गोष्टी त्यांनी एवढ्या सांगितल्या आहेत जेणेकरून तुम्हाला ॲज अ पॅरेंट, तुम्हाला ॲज अ फ्युचर कोच
कोच तुम्ही जर असाल, स्पोर्ट्स पर्सन असाल किंवा ॲज अ स्टुडंट तुम्हाला आयडिया येणार किंवा स्कूलमधले तुम्ही प्रशिक्षक असाल, तुम्ही प्रिन्सिपल असाल किंवा साधे शिक्षक असाल, तरी तुमचा ॲटिट्यूड एक्झॅक्टली कसा असला पाहिजे, त्याचा मुलांवर किती परिणाम होतो याची क्लिअरिटी मॅडमांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी विशेष माझ्यातर्फे आणि आमच्या हॅबिट क्लबच्या टीमतर्फे आणि पालकांतर्फे विशेष आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्यू.